नमस्कार, आपण पाहत आहात केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. बातमी मागचं सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह. केपी महाराष्ट्र प्राईम न्यूज. सरनोबतवाडी येथील महालक्ष्मी नगरमध्ये 3 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत दिराण्यास भावजेच्या डोक्यात हातोडीने वार करून तिचा निर्घृण खून केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार महालक्ष्मी नगरमध्ये अमर महिपती माने यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहणारा समेंद्र सहानी याच्याकडे त्याची भावजे रुक्मिणी धर्मेंद्र सहानी वय वर्ष अंदाजे 24 ही मनोरमाळ येथून भेटण्यासाठी आली होती. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर समेंद्रने घराच्या दारातच तिच्या डोक्यावर हातोडीने वारंवार वार करून तिला गंभीर जखमी केला. घटनेची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी तिला तातडीने CPR रुग्णालयात दाखल केला. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केला. घटनेनंतर आरोपी समेंद्र सहानी फरार झाला असून त्याचा शोध स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि गांधीनगर पोलीस घेत आहेत. घटनास्थळी करवीर विभागाचे DYSP अप्पासाहेब पवार, प्रभारी पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम तसेच गांधीनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने भेट देऊन पंचनामा केला. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास गांधीनगर पोलीस ठाणे करीत आहे.